महाराष्ट्र केसरी शिरवळचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. चालू सीझनला जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा असा लहान उंची पण कीर्ती महान आहे असा लाल बादशाह आणि सोबत अजून एक नंदी पाहिला म्हणजे देवा. अप्रतिम अशी जोडी आज पाहिली आणि आज सर्व प्रेक्षकांची मन या जोडीने जिंकली आणि आज प्रथम क्रमांक पटकवलाय. आणि दादा नमस्ते. नमस्ते. आज प्रेक्षकांची मन जिंकली या जोडीने. हो, काय सांगाल जोडीविषयी? काय आता जोडी पलते. हा आपला समज अगोदर मोठा देवा पळत होता लाखन सोबत. बरोबर. हा, त्याच्यानंतर मग त्याचाच आपण या छोट्या देवाला नाव दिला आणि त्याने त्याचे सगळे गुण आपल्याला घडून दिले मोठ्या देवाचे. बर. हो. लाल बादशाला जरा पुढे आणा, जरा प्रेक्षकांना बघायचं. इकडे आणि इकडे काय सांगाल आता? काय सांगाल? गट असेल, सेमी असेल, फायनल असेल, जबरदस्त स्पीड दाखवली गाडीने आणि निर्विवाद चसू जी आपण म्हणतो ते आज पाहायला मिळालं. कशी पळाली गाडी? चांगली ओके मध्ये पळाली गाडी. ते आपल्याला माहीतच होतं गाडी पळाल म्हणून. आपली घरची गाडी ती सेकंदमध्ये आमच्या भागात एक नंबर करते. दादा उंची लहान आहे पण कीर्ती महान आहे त्याची म्हणावं लागेल. हो. किती हाईट किती आहे त्याची? त्याचं लय बच्चा आहे, जो लय छोटा आहे. हा त्याच्यामुळं मग काय आम्ही छोटा आणि लहान वयाचा असल्यामुळं या देवावर गाडी बांधून हाकलतो जरा. बर. हा दुसरा बर बर. पण दुसरा आहे. हा, नाही आता नेमकी झाला. आदात मध्ये बरेच गुलाल करून दिले. आता मग दात लावल्यामुळे मग आपण काही आदात मध्ये नाही हाकलत. देवा दुसराच आहे. देवा हा दुसरा आहे. बर. हो. आता एवढा अतिशय शांत बैल म्हणजे अक्षरशः एका कासऱ्यावर तुम्ही त्याला आणताय. बारकी पोरं झाली कोण पण आणतंय म्हणजे असं पण नाही की तुमच्या टीम मेंबर मधला कुठलाही मेंबर त्याला घेऊन येतोय. नाही, कोण पण अजिबात काय मारत नाही. काय सांगता? अजिबात मारत नाही तो. आणि तो गावठ्या जातीतला बैल आहे, बाकासूरच्या जातीतला. बरोबर. पण मारत नाही त्याला. जेवढे लहान पोरं ते धरतील तेवढा शांत असतो. बर. आज इतिहास रचला म्हणावं लागेल 100%. हो, आता काय आनंद झाला. यापूर्वी किती वेळा पाहिली ही जोडी? ही जोडीचे कमीत कमी 51 गुलाल. 51 गुलाल घेतले. हो. आयुष्यभर एवढे गुलाल घेतले? एवढे गुलाल घेतले. म्हणजे शंकरपटात वगैरे पाहिलं? रेकॉर्ड ब्रेक केलं त्याने आम्हाला. ही अशी जोडी बी पहिल्या वेळेस लागली. बर. एका नंबरात गुलालच नाही सोडला बैलांनी. बरं. आणि लाल बादशाह आता तिसरा वेळेस आला. 2 वेळेस आदातला आलता, एक नंबर केले. आज ओपन मध्ये बी त्यानं तोच इतिहास रचला. 3 फेऱ्यातला किती गुलाल आहे त्याचे? शंकरपटात 51 गुलाल आहे. 3 फेऱ्यात किती गुलाल झाले? याचे देवाचे 10-11 गुलाल झाले. बरोबर. आणि लाल बादशाहचे पण 10-11 झाल्यासारखेचे आमच्या दादा भागात पण. ज्यावेळेस आता 3 फेऱ्यात पाहिलं प्रथम तेव्हा तुम्ही ज्यावेळेस आलेला हो. त्यावेळेस म्हटली का माणसं की बाबा बारकी हाईट आहे म्हणजे कसा पळेल वगैरे असं काय झालं का विषय? काय काय त्याला सुरुवातीलाच मी आणलो. हा बरेच जण प्रेक्षक त्याला हसायला लागले. काय बैल चालतं आणि काय आणला असं मालकानी, काय करा इकडे येऊन. त्याच्या स्वभावावरून सगळेजण हसले त्याला अगोदर. पण त्याचा पळ बघितला का तेच पब्लिक त्याच्यावर, प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करायला लागले. आज काय म्हणतात हसणारे? काय म्हणतात? नाही, आता लय बरेच जण त्याच्यावर प्रेम करतात. हो, लाल बादशाह चाहते निर्माण झाले ते. हो, लय चाहते निर्माण केली ते. बर बर. सलग किती गुलाल आहे त्याचा लाल बादशाहचा? लाल बादशाहचा आता 10वा गुलाल आहे. चला. बर. हो. 10वा गुलाल आहे. हो, आणि सेकंद मध्ये 51 गुलाले दोन्हीचे. घरच्या गाडीनं पूर्ण आमचं ते भाग घालून सोडला. आणि हिथं पण तुम्ही जबरदस्त म्हणजे मैदान गाजवता. परवाच्या दिवशी आलो आम्ही. आता ते जवळचे आपले दैव शेट गोळेकर. बर बर. त्यांच्या वासराला त्याला आदात मध्ये 1 नंबर केला. परवाच पळाला. काल आराम दिला. आणि आपले ते मित्र गणामामाने हे म्हणे आमच्या गावातला मैदान आहे, तुम्हाला इथं थांबावं लागतं. बर. आबा पण बोलले का थांबा तेवढं मैदान करून जा. मग आज बैल पळेला. एका दिवस 8 बैल पळेल. आज 2 गुलाल झाले ते. 2 गुलाल झाले म्हणजे 3 दिवसात 2 गुलाल झाले. 3 दिवसात 2 गुलाल झाले. गाडीचा जॉकी आज तुमचे नामांकित ड्रायव्हर आणि सलग 2 वर्ष ज्या ड्रायव्हरनं आज प्रथम क्रमांक केलाय. मागच्या वर्षी पण 1 नंबर केला. काय सांगाल त्याविषयी? काय किशोर ड्रायव्हर, अनुभवी ड्रायव्हर आहे. त्याचा एवढा चतुर ड्रायव्हर आमच्या भागात कोणीच नाही. बर. हो. तुम्ही जात ही जी प्युअर गावठी. हो, प्युअर गावठी. ह्याच्याकडे बघून कुठल्या बैलाची आठवण येते दादा? त्याच्याकडे बघून बाकासूरची. बकासूर. ज्या पद्धतीने आता बाकासूरचा पळ होता, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की तू ज्यावेळेस पहिल्यांदा मैदानात आला त्यावेळेस त्याची पण अशी चेष्टा केली जायची. हो हो हो. आता लवकरच ही गाडी आता पळताना दिसणार आहे प्रेक्षकांना. मामा सांगा आमचं बोलणं झालं. झालंय का संतोष? हो, आता बाकासूर आणि लाल काय म्हटले मामा? काय म्हटले? हानो की म्हणे
बोलणं झालं आमचं. लाल बादशाह काय थोडं इतके सांगते की आपला घरचाच एक खरेदी वगैरे केला पाहिजे. ते आपले वडिलांना समज आपल्या वडिलांना नजर आहे 70-75 वर्ष वय झाली त्याची या क्षेत्रातच आहे. अचानक मध्ये ते एका फेऱ्याला गेले त्याला लय आवडला त्याचं पळणी बघितलं ते लय त्याच्या मनात बसला. बरं. त्यांनी खरेदी करून आणला. बच्चाच होता का? बच्चाच होता तो. आता किती साधारण वय आहे त्याचं? त्याची 2.5 वर्ष झाली आता. 2.5 वर्ष. हो दात लावला म्हणजे 2.5 वर्षाचा. दादा एवढी बैल बघतो पण एवढा शांत बैल नाही बघितलं म्हणजे म्हणजे खतरनाक काम आहे. हो आबा सांगा बोला आमच्या त्याच्या इथंच थांबतो ते ना आमचे लय सहकार्य करतात. चांगली गाडी पळाली. उरुळी कांचनच्या मैदानात सांगितलं होतं आम्ही. तुम्ही 2 नंबर उरुळी कांचनला ज्यावेळेस आम्ही 1 नंबर केला होता कडे त्यावेळेस बी सांगितलं होतं आम्ही ओपनला बी ह्या गाडीवर धुमाकूळ करू. आणि आज पहिल्यांदा ओपनला गाडी पळाली आणि प्रथमच ओपनला पाहिली काही. हा पहिल्यांदाच गाडी ओपनला पळाली. बर 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 1 नंबर केला गाडीने. उरुळी कांचनच्या मैदानात सांगितलं होतं 2 महिन्यापूर्वी आम्ही ओपनला बी पळू आणि धुमाकूळ घालू ओपनला म्हणून. बरोबर. आज पहिलाच अनुभव होता त्यांचा म्हणजे 2 दुसरे वासरं आज ओपनला पडलेत म्हणावं लागेल. त्याच्यात काय बदल जाणवते आज 1 नंबर केलाय त्याने. नाही तो पळून आला तरी त्याला त्याचं पोट सुद्धा हलत नाही. त्याचं असं म्हणजे असं प्रकारचं बैल. तेवढी ताकद आहे त्याच्यात एक भरपूर ताकद आहे त्याच्यात. म्हणजे त्याला काय एवढा देवा एवढा त्याला ओढतो पळतो पण त्याला त्याचं काही नाही वाटत. किशोर ड्रायव्हर आहेत आपल्यासमोर. किशोर ड्रायव्हर आज कस काढला म्हणावं लागेल दोन्ही बैलांनी तुमचा पण आणि तुम्ही पण जबरदस्त गाडी चालवली म्हणावं लागेल. नाही कस काय हे बघा पळणार आहे पुण्यात पळणार आहे 8 गाडी पळणार आहे नंदी आणि त्याच्यामध्ये आपला 1 नंबर झाला त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे. बरं ड्रायव्हर आता गेल्या वर्षी पण या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तुम्हीच होता. आता ही सलग 2रं वर्ष आहे. काय सांगा? हो लकी याच्या म्हणजे मैदान आपल्याला आणि जे आपले बहीण ते बोलवत आपल्याला दरवेळेस आज म्हणजे बैल आमच्या घरी जाणार होते केवळ शेटसाठी बैल आम्ही घेत आहोत. बरं. ड्रायव्हर सगळ्यात जास्त जवळून जर बैलांचा अंदाज किंवा स्पीडचा अंदाज कोणाला लागत असेल तर ड्रायव्हर असतात. असा देवाबाई छोटा देवाबाई आणि बादशाह आहे यांचं वेगळं पण काय जाणवतं जोडीचं तुम्हाला? नाही वेगळं पण काय ते आमची गाडी सेकंडला बी पळते तिकडं पण सलग नंबर करते सेकंडमध्ये बी आणि 3 फेऱ्यामध्ये बी बरेचसे नंबर केले ना आपण चालू सीझनला. 51 गुलाल झाले शंकर पटत असे दादा. शंकरपटामध्ये 1 नंबर. बरं 1 नंबर केले 51. बरं कसं काय आज कुणाला समर्पित कराल? मोठा विजय आज 1 नंबर केला. मोठा विजय तर हे बघा सगळे सेमी झाल्यावरच बऱ्यापैकी अंदाज लागला होता 1 नंबर करून म्हणून हां तर चांगली पळली गाडी. बरं शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि कसं काय भवितव्य कसं बघताय लालबादचं? हे बघा हे आज बी बकासूरच्या मागं आपलं नाव करणार लाल बादशाह. ड्रायव्हर आता पेडगावला काय ती जोडी पळवताय काय तुम्ही? हे बघा पेडगावला आता काही नियोजन नाही अजून कारण की अंतर भरपूर आहे ना पेडगावचं. बघू आता काय काय पण पळवणार तुम्ही 100%. हे अंतर काय बैल भरपूर आहे ना आपले बाबे लखाने छोटा देव आहे लाल बादशाह आहे परत एक रुद्र आहे आपल्याकडे 4-5 बैल आपले टॉपचे. बरं हो दादा पण आहेत. दादा काय आनंद आहे आज 1 नंबर केला आज जोडी. हे हुकमे हे आमचे आबा आणि कसा आनंद आहे या आज? आनंद म्हणजे आमचे बबलू शेट आणि अण्णा खाला ते आमचे मित्र आहेत. बरं आमचे विकास शेट गायकवाड आहेत हा. ना त्यांचे ते मित्र आहेत. बरं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी बी त्यांच्याच नाव 1 नंबर केला आता बी त्यांच्याच नाव 1 नंबर. बरोबर. लालबादच्या विषयी काय सांगाल? कसे लाल बादशाह काय लाल बादशाहच होतो हां त्याच्यासारखं काही नाही ते. त्यांनी ज्या वेळेस इथं गाठावा आला त्यांनी त्यावेळेस बिगर गोलाचा बैल घरी गेला नाही बरोबर. आणि 1च नंबर करून गेला. एक म्हणतात की ताकद आहे तेवढी गावठी बैल आहे परंतु तेवढी अंगात धमक आहे त्याची ताकद पण त्याच्यात आहे. मग म्हणजे तो बकासून माग तोच चालवणार ते हां बकासून माग असा बैल तोच पळणार फक्त. आणि ती पण जोडी पळावी अशी आमची इच्छा. नाही पळणार की 100% हा? पळणार. मामांची ते आमची चर्चा झालेली हां 100% पळणार. बरं काय जाणवतं या जोडीचं देवा आणि लालबादशाह तुमची घरची जोडी आहे? शिगरची म्हणजे ज्यावेळेस घातली ही तबी हां त्यावेळेस ही तबी 1 नंबरच केला. हां आता आम्ही आमच्या इथे करंजी पुल्ला मैदानाला तिथं बी घातली तिथं बी 1 नंबर 1 नंबर केलं. आता बी घातली आता बी 1 नंबर केला बरं. आणि सेकंदला तर काय अडचणच नाही. ओपनच्या मैदानात पहिल्यांदा ही जोडी काढली हा, तुम्ही आधी आज. ओपनच्या मैदानात आणि ती बी मी किशोर भाऊंना ह्यांना सांगितलं की आपल्याला हीच गाडी पळवायची. हां किशोर भाऊ म्हणत नाही आपली ही 2 नाही पण ही म्हणलं हीच गाडी पळवायची आपल्याला हीच गाडी 1 नंबर करणार. अ, का तर ही गाडी इतकी पळाली होती की आमच्या करंजीपूरच्या मैदानात बरोबर. मग अंदाज होता तुम्हाला अंदाज एक? होता. एक बाबा होती छकड्यावर मगाशी. बाबाने आधी सांगितलेलं गाडीचा त्यांचा पण जल्लोष वेगळाच होता. बाबांचा फोटो टाकूयात फोटो काढलाय आपण. बाबा म्हटले त्यांची गाडी उभी ती त्यांनी तेवढाच जल्लोष केला. हा. आता ह्या गाडी उभी तेवढाच त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या नावानं गाडी पडली ना काही तुम्हाला? ही बबलू शेटच्या नावावर. बरं बरं बरं. अच्छा हां
आणि बाबांनी मला वाटतं काहीतरी 1000 बक्षीस पण पुकारलेलं काहीतरी. हा जय जय म्हणते त्यांना हा ते त्यांनी 1000 रुपये बक्षीस पुकारले. आणि लय खुश म्हणजे त्यांचा आनंद वेगळाच होता. त्यांचा आनंद वेगळा. हा कारण छकड्यावर बसून जल्लोष वगैरे म्हणजे जबरदस्त. दादा नियोजन कसं करताय आता म्हणजे दुसरा वासरे ताण पण नाही पडला पाहिजे, कशा पद्धतीने नियोजन करताय म्हणजे? नाही नियोजन कसं आता काल आम्ही पळवलं नाही, हा नुसता देवाच पळवला फक्त बरोबर. परवा हम्म. असा विषय. डॉक्टर साहेब हा शुभेच्छा तुम्हाला आणि असंच आम्हाला तुम्ही गुलाला दिसो ही सदिच्छा करतो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ही जोडी कायम अशीच गुलाला दिसेल. दिसणार की किशोर ड्रायव्हर काय चाहत्यांना काय सांगा, तुमच्या वैयक्तिक चाहत्यांना काय सांगा? भरपूर आपले हा काही विरोधी बी विरोधकांना बी शुभेच्छा आणि त्याला पण शुभेच्छा. धन्यवाद. विरोध